नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे गरमागरम चिकन रस्सा आणि भात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला, आजची रेसिपी मी ग्रेव्हीचं चिकन. चिकन इथे मस्त शिजून घेतलेलं आहे मी. थोडंसं यातलं हा पिवळा रस्सा काढायचा आहे म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. झाकणावरती ठेवून चिकन आपलं छान शिजलेलं आहे. चला, हे बघा, व्यवस्थित आपलं चिकन इथं शिजलेलं आहे. तर थोडासा मी यातला पिवळा रस्सा काढून घेणार आहे. थोडेसे पीस बाजूला काढणार आहे. याच कुकरमध्ये मी फोडणी घालणार आहे. वाटण सुद्धा तयार आहे. कांदा, खोबरं आणि काळी मिरी, थोडीशी लवंग, काळं फूल, जिरं, थोडीशी बडीशेप आणि थोडीशी दालचिनी आहे, कांदा आहे, खोबरं आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीर असं मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर याच कुकरमध्ये मी फोडणी घालणार आहे. 3 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. गरजेनुसार इथे वाटण घालणार आहे. साडेचार चमचे मी मोठे मोठे भरून हे घेतलेले आहे. कालथ्यावरती घेऊन चमच्याच्या अंदाजाने 4.5 चमचे मी इथे घेतलेले आहे. तरी सुद्धा अजून लागलं तर मी इथे वाटणचा थोडासा वापर करणार आहे. कारण ग्रेव्ही बनवायची आहे. पातळ जर आपल्याला बनवायचं असेल तर जास्त वाटणाची गरज पडत नाही. या वाटणामध्ये मी लाल मिरची वापरलेली आहे वाटताना. तर तुम्ही लाल मिरची नसेल टाकायची तर तुम्ही नंतर रस्सा भाजीचा मसाला घालू शकता किंवा लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता. थोडा वेळ मी झाकण ठेवणार आहे. 2 चिमटे मी घालणार आहे हिंग. हळद मी अगोदरही घातलेली आहे, तरी सुद्धा मी आता अजून थोडीशी हळद घातलेली आहे. वाटण आपलं व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेलं आहे. आपल्याला आता इथे शिजवून घेतलेलं चिकन घालायचं आहे. जशी उकळी येईल तसं हे चिकन एकदम घट्ट होऊन येतं. एकदम पातळही मला करायचं नाही आणि एकदम घट्टही हे करायचं नाहीये. घालूया मीठ. चिकन उकडायला जेव्हा मीठ ठेवलेलं होतं तेव्हा मी साधारण मीठ घातलेलं होतं. तर आता त्या अंदाजानुसार मी इथे चिकनचं प्रमाण आपण किती घेतलेलं आहे, रस्सा ग्रेव्ही किती केलेली आहे त्यानुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडीशी घालायची आहे आपल्याला वेलची पूड. हे बघा, वेलची पूड मी करून ठेवत असते. 2 ते 3 विलायची प्रमाणात मी करून ठेवते. तर 2 ते 3 वेलची होतील एवढी ही पूड मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. ह्याच्याने रस्स्याला स्वाद छान येतो. नक्की टाकून बघा. मस्त उकळी आल्यानंतर आपला हा रस्सा घट्टपणा येतो. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. एक उकळी आल्यानंतर आपल्या इथे चिकन तयार होणार आहे, कारण आपण छान चिकन इथे शिजवून घेतलेलं आहे. मंडळी, मस्त खळखळून एक मोठी उकळी आलेली आहे. झालं थोडंसं की हे घट्ट रस्सा होऊन येतो मस्त याचा. तर ह्यापेक्षा जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर मसाला वाटण थोडंसं कमी घ्या आणि पाणी थोडंसं जास्त घाला. ह्या पद्धतीने पाहिजे असेल ते या प्रकारे तुम्ही करू शकता. यापेक्षा जास्त घट्ट ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल तर अजून तुम्ही पाणी कमी करा. म्हणजे उकडताना पाणी अजून कमी घाला आणि मला हवी तशी घट्ट किंवा पातळ इथे ग्रेव्ही तुम्ही करून घेऊ शकता. तर इथे आपले चिकन तयार आहे. तर मंडळी, ह्या पद्धतीने चिकन नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.